अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि बरकातुहू। आज आपण जे का रंजले गांजले या संतवाणीचं काव्यपंक्तीचा सरळ अर्थ पाहणार आहोत। बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो, दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा। यामध्ये जे का रंजले गांजले या संतवाणीच्या पहिले 4 ओळी आपण अगोदर पाहून घेऊ। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहिताना आपण लिहू, जे का रंजले गांजले या संतवाणीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी साधूची लक्षणे सांगितली आहेत। ये 2 लाइन हम इस कविता के इस नज़म के कोई भी 4 लाइन का सरल अर्थ लिखते समय हम जवाब में ये 2 लाइन लिखेंगे। अब आगे देखिए, जो दुखी लोकांवर माया करतो, त्यांना प्रेम आपुलकी दाखवतो, तो खरा साधू असतो। दुखी लोकांची सेवा करणारा साधू देवच असतो, असं उत्तर लिहावं लागेल। त्यानंतरचे 4 ओळी पाहू। मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी। याचं उत्तर आपण लिहू, जे का रंजले गांजले या संतवाणीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी साधूची लक्षणे सांगितली आहेत। लोणी जसे आतून बाहेरून मऊ मुलायम असते, तसे सज्जनाचे मन कोमल असते। ज्या लोकांना आधार नसतो अशा लोकांना तो मायेने कुशीत घेतो, तोच खरा साधू संत असतो। यानंतर, दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती। याचं उत्तर लिहू, जे का रंजले गांजले या संतवाणीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी साधूची लक्षणे सांगितली आहेत। आपल्या मुलांवर जसे प्रेम असते, तसेच प्रेम जो दास व दासी यांच्यावर करतो, तोच खरा संत सज्जन असतो। तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रेमळ साधू सज्जनाची मोठेपणा किती सांगावा, ते प्रत्यक्ष परमेश्वरच असतात।